रिक्षा, टॅक्सी, टेम्पो व ट्रक चालक मालक महासंघ नाशिक भव्य महामोर्चा। केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियमाप्रमाणे वाहनांच्या योग्यता प्रमाणात नूतनीकरण करण्याचा एक दिवस विलंब झाला असला तरी 50 रुपये प्रतिदंड आकारण्यात येतो। परंतु काही कारणास्तव जर काही वाहनधारक नूतनीकरण करण्यास तत्पर नसले तर 50 रुपये प्रतिदिनचा दंड हिशोबाने सामान्य वाहन चालकाला ते परवडण्याबाहेर आहे। तसेच रिक्षा पासिंगला 50 रुपये प्रतिदंड तर विलंब शुल्क 18,000 रुपये असे दंड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दंड आकारल्याशिवाय गाडी पासिंग होत नसल्याने रिक्षा, टॅक्सी, टेम्पो तसेच ट्रक चालक मालक या जुलमी कायद्याला त्रस्त झाले आहेत। येत्या दिनांक 12 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता सर्व वाहनधारकांनी बीडी भालेकर मैदान येथे महामोर्चा आयोजन करण्याचे आवाहन रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालक मालक महासंघ नाशिक यांच्या वतीने देण्यात आला आहे। तसेच शहरातील बैलगाडी आल्यापासून जेवढे टेम्पो स्टँड आहेत ते मंजूर करण्यात यावे। रिक्षा चालकाला पेन्शन चालू करावी व त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावे। रिक्षा मोटर कॅलिब्रेशन मुदत न केल्यास रुपये 2000 चा लागणारा दंड त्वरित रद्द करण्यात यावा अशा मागण्या देखील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो व ट्रक चालक मालक महासंघाच्या वतीने करण्यात आल्या आहेत। आता शालेय जे विद्यार्थी आहे तर आतापर्यंत शालेय विद्यार्थ्यांकरता आम्ही आतापर्यंत जेवढे मोर्चे काढले त्या मोर्चांमध्ये रिक्षाचा जो चालक आहे आणि जो मुलांना घेऊन जाणारा हे दोन्ही लोक या संपामध्ये सामील झाले होते। यापेक्षाही उलट ज्या विद्यार्थ्यांचे पालक आहे, आई वडील आहे, ते सुद्धा या मोर्चामध्ये सामील झाले होते रिक्षा काकाला सपोर्ट करण्यासाठी। अशा पद्धतीचा सपोर्ट ह्याही टायमाला होऊ शकेल सांगता येत नाही। जिल्ह्यामध्ये रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक चालक मालक महासंघाची स्थापना झाली। नाशिक शहरातील जेवढ्याही रिक्षा आणि टॅक्सीसाठी काम करणारे युनियन संघटना आहे त्यांचे पदाधिकारी इथे व्यासपीठावर उपस्थित आहे आणि त्यांनी सर्व मिळून असं ठरवलेलं आहे की त्यांच्या ज्या रिक्षाच्या आणि टॅक्सीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आणि त्या पूर्ण होत नाही। मग त्याला मार्ग काय? तो उपोषण करणं, धरणे आंदोलन करणं किंवा मोर्चा काढणं। तर आम्ही 12 तारखेला सकाळी 10 वाजता कलेक्टर कचेरीवर सर्व युनियनचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी आम्ही मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। आमच्या ज्या 5 मागण्या आहे की जे 50 रुपये मीटर पासिंगच्या टायमाला जे घेतल्या जातात पर डे प्रमाणे दंड तो रद्द केला पाहिजे। त्याच पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे का अजूनपर्यंत लोकांना रिक्षा उभी करण्यासाठी जी स्टँड लागतो ते स्टँड आतापर्यंत झालेले नाही आहे। नंतर मीटरसाठी 2000 रुपयाचा जो दंड लागतो तो रद्द करावा आणि रिक्षावाल्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळावं या अशा काही मागण्या घेऊन आम्ही 12 तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि तो मोर्चा चांगल्या पद्धतीने शांततेमध्ये निघणार आहे। आमच्या स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।